देव, देश आणि धर्म। हरिओम, जय श्री राम। हेलो गाइज, वेलकम बैक टू माय चैनल विराज एक्स जी। मैं आप सबका दोस्त विराज माविन कट्टी आप सबके लिए एक नया व्लॉग लेके आया हूँ। सो बेसिकली आज के व्लॉग का महत्व ये है कि हम लोग मेरे यूट्यूब और इंस्टाग्राम के ऊपर मैं जो नया लोगो जो डिज़ाइन किया है तो उसका छोटा सा एक वीडियो रहेगा, लगभग 3, साढ़े 3, 4 मिनट का। तो उसी के ऊपर ये पूरा व्लॉग रहेगा, तो एंड तक बने रहिए और पूरा वीडियो ज़रूर देखिए। और अगर आपने अभी तक मेरे चॅनल को सबस्क्राईब नहीं किया तो ज़रूर चॅनल को सबस्क्राईब करें। तर मित्रांनो, ह्या व्लॉगमध्ये किंवा ह्या लोगोमध्ये मला जे आवडतं म्हणजे माझं जे मेन मुद्दा आहे तर ते आहे देव, देश आणि धर्म। का? कारण देवाशिवाय आपलं काही महत्त्व नाही, धर्माशिवाय म्हणजे प्रथम पवित्र भगवा ध्वज जिथं आपण प्रत्येकाने त्यांना वंदन करावं आणि त्याला आपलं प्रथम गुरु मानावं असं एक असते। आणि त्याच्या व्यतिरिक्त देव झालं, धर्म झाला आणि देश, देशाशिवाय आपलं काही महत्त्व नाही। भारत मातेला ज्याला आपण माता म्हणतो त्या मातेला म्हणजे ती अखंड भारत असू दे तर तिचा आपण वंदना करून आपण प्रत्येक गोष्ट करावं। तर त्याच रिलेटेड हा एक व्लॉग असणार आहे, तर व्लॉग पूर्ण बघावा अशी माझी इच्छा आहे। आणि एंडला तुम्ही सांगा की व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय आवडलं आणि लोगो कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये घालायला मात्र विसरू नका। तर प्रथम माझ्या लोगोचा मेन मोटो आहे देव। देवामध्ये मी ज्यांना सर्वात जास्त मानतो ते आहे माझे इष्टदेव महादेव। महादेवांचं माझा कनेक्शन कसा झाला हे मी थोडक्यात सांगतो। कपिलेश्वर देवळामध्ये आमचे एक दादा आहेत श्री राहुल दादा कुरणे, त्या माणसाने किंवा त्या दादानं मला देवळामध्ये येऊन सेवा करायची संधी दिली। सगळ्यांना माहिती आहे की मी व्हिडिओज बनवतो, तर महादेवाचे व्हिडिओज काढायची संधी दादाने मला दिली आणि मी आता त्याचं म्हणजे सेवा करत करत झाले 5-6 वर्ष झाली आणि त्याच्यावरनंच मला महादेवाची ओढ झाली। आणि मग आम्ही प्रत्येक मंदिरामध्ये जातो जिथं महादेवाचं शिवलिंग असू दे किंवा महादेवाचं हे असू दे, पण जेव्हा तुम्ही महादेवाची आराधना करता, पूजा करता, तुम्ही देव तुम्हाला डायरेक्टली कृष्णाशी किंवा राधाशी कनेक्ट करतोय, हे माझं एक वैयक्तिक मत आहे। कारण जेव्हा तुम्ही देवाशी कनेक्ट होता, काही चुकीचं करत नाही, चुकीचे व्यसनं करत नाही, चुकीचं काही करत नाही, म्हणजे प्रत्येक स्त्रीला आपल्या बहिणीसारखं बघता किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे नॉनव्हेज खात नाही किंवा दारू पित नाही, ह्या गोष्टी करतात, त्यावेळेला देव तुम्हाला डायरेक्टली आपल्याबरोबर कनेक्ट करतोय आणि देव तुम्हाला धर्माबाबतीत किंवा अध्यात्माबाबतीत वरती जायला मदत करतोय असं माझं एक वैयक्तिक मत आहे। तर तुम्ही देवाशी कनेक्ट व्हा आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळतोय दर सोमवारचा किंवा कधी पण जर वेळ मिळाला तर नक्की कपिलेश्वर देवळात येऊन तुमचा वेळ इथं घाला, इथं सानिध्य आपलं मिळवा अशी माझी विनंती आहे। तर लोगोमध्ये जे दुसरं आहे ते म्हणजेच देश। आपला देश म्हणजेच अखंड भारत। अखंड भारत जे आहे तिला आपण भारत माता म्हणतो। तर भारत मातेला जे हिरवं साप जे आवळून बसलंय त्याला जर तोडायचं असेल किंवा त्याला जर मोडायचं असेल तर त्याला एकच पर्याय, तो म्हणजे हिंदुत्व किंवा भगवा ध्वज किंवा हिंदवी स्वराज्य। त्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं हिंदवी स्वराज्य किंवा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी जे आपल्याला स्वराज्याच्या रिलेटेड सांगितलंय ते आपण करावं आणि त्या वाटचालीवरती चालावं, हेच एक माझा वैयक्तिक मेसेज तुम्हाला। धर्म म्हटलं की माझ्या मते जे आहे ते भगवा ध्वज आहे। माझं काही चुकलं असेल तर मग त्याला क्षमा करा, पण धर्मासाठी आपण लढावं हे आपल्याला प्रेरणा खूप आधीपासूनच येत आहे। मग ते छत्रपती श्री शिवाजी महाराज असू दे ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली, त्याच्यानंतर आपले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज असू देत किंवा आपले जे शिवप्रतिष्ठानचे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी ज्यांना आपण गुरु मानतो, गुरुवर्य आहेत, त्यांनी असू देत किंवा संघामध्ये म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणजे परमपूज्य मोहनजी भागवत असू देत किंवा प्रत्येक नवीन स्वयंसेवक असू दे, त्यांनी सगळेजणी गुरु म्हणून प्रथम पवित्र भगवा ध्वजलाच नमन करतात। तर प्रत्येक हिंदूंनी म्हणजे सनातनी हिंदू जो आहे तो सनातनींनी आपल्या आयुष्यात भगव्या ध्वजाला प्रथम क्रमांक द्यावं अशी माझी एक इच्छा आहे आणि त्या रिलेटेडच एक गोष्ट ह्याच्यात आपल्या लोगोमध्ये ॲड केलेली आहे। तर मित्रांनो, माझ्या व्लॉगमध्ये देव,
म्हणजेच महादेव किंवा प्रत्येक देव ज्यांना तुम्ही मानता, देश म्हणजेच आपला अखंड भारत आणि धर्म म्हणजेच प्रथम पवित्र भगवा ध्वज। ह्या अखंड व्हिडिओमध्ये म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण जर आपल्या धर्माला फॉलो करून आपल्या गोष्टी आपण नीट केल्या तर मग आपल्या आयुष्यात जे काही त्रास येते किंवा अडथळे येतात त्या सगळ्या गोष्टी तुटू शकतात आणि महादेव किंवा आपण ज्या देवाला मानता, इष्ट देवाला, त्यांनी तुम्हाला त्यातनं बाहेर काढायला मदत करतात। असंच एक मेसेज तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवायचं होतं। आणि हे लोगो तुम्हाला कसं वाटलं हे सांगा। आणि हा जो पूर्ण लोगो जो आहे, जो डिझाईन केला आहे, त्या माणसाचं म्हणजे त्या दादांचं मी खरंच मनापासून धन्यवाद मानायला पाहिजे। कारण आमच्या मनामध्ये म्हणजे माझ्या मनामध्ये जे एक संकल्पना होती त्या संकल्पनेला वरती करून त्यांनी एक छान लोगो बनवला आहे। त्यांचं नाव आहे विनायक शंकर भातकांडे। त्यांचं नाव आणि त्यांचा नंबर खालती डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे। जर तुम्हाला लोगो करून घ्यायचं असेल तर त्यांना नक्की संपर्क साधा, कारण एक वेगळ्या अर्थाने, एक वेगळ्या प्रकाराने त्यांनी एक लोगो डिझाईन केलं आहे। तुम्हाला जसं दिसतच असणार। तर हाच एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला खरंच आवडतं आहे आणि ह्याच्यासाठीच तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि IXJ फॅमिलीचा एक हिस्सा व्हावा एवढीच इच्छा। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हरिओम, जय श्रीराम, हर हर महादेव, नमः पार्वतीपते शिव, हर हर महादेव।